you all in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. Also, I want to thank Pastor Peter and Pastor Jayashree तसंच for giving this opportunity. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचे आभार मानू इच्छितो. ही संधी त्यांनी मला दिली या ठिकाणी उभं राहण्याची. My beloved brothers and sisters, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, I want to say very clearly and boldly, I want to say every one of you are blessed. आज मला अतिशय स्पष्ट रीतीने आणि धैर्याने तुम्हा सगळ्यांना सांगायचं की तुम्ही सगळेजण, प्रत्येक जण आशीर्वादित आहात. Every one of you are blessed. तुम्ही प्रत्येक जण आशीर्वादित आहात. Only thing is we should know about it. फक्त काय गरज आहे, आपल्याला माहिती पाहिजे ही गोष्ट. God has given to us His word. देवबाप्पांनी त्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे. Whatever we need, everything is written in this Bible and God has given to us. ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे ना, त्या सर्व लागणाऱ्या गोष्टी प्रभूंनी त्याच्या वचनामध्ये दिलेल्या आहेत. Everything you need personally and everything you need for your family or for the world, it's all there in the Bible. जे काही वैयक्तिकरित्या तुमची गरज असेल, तुमच्या कुटुंबाची गरज असेल, तुम्हाला ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या देवबाप्पाने त्याच्या वचनामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. It's all here. सगळ्या आहेत इथे. We have to just read the word, फक्त वचन वाचायचंय, understand it and believe it. That's all. समजून घ्यायचंय आणि विश्वास ठेवायचा आहे. Dear beloved brothers and sisters, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 years ago, 2000 वर्षांपूर्वी Almighty God came to this earth. सर्व सामर्थ्यवान देव या पृथ्वीवर आला. Listen very carefully. सगळ्यांनी एकदम लक्षपूर्वक ऐका Understand it. आणि समजून घ्या. सगळ्यांनी Know it. हे जाणून घ्या. 2000 years ago, 2000 वर्षांपूर्वी the creator of the whole universe came to this earth as a man. संपूर्ण सृष्टीचा निर्माण करणारा जो देव आहे तो मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवर या जगामध्ये आला. His name is Jesus. त्याचं नाव आहे येशू. Why he has come? का बरं तो आला? हालेलुया. Praise the Lord. Why he has come? का आला येशू या जगामध्ये? Because कारण the people of the world, they have gone away from God. कारण या जगातले जे लोक होते ना, ते सगळे लोक देवापासून लांब गेले होते. They are separated from God. देवापासून वेगळे झाले होते ते. And they come into the captive of the enemy. आणि जो शत्रू आहे त्या शत्रूच्या बंधनामध्ये, तावडीमध्ये ते सापडले So होते. the enemy was torturing them, tormenting them, afflicting them, oppressing them. आणि शत्रू काय करत होता? शत्रू या सर्व लोकांना घेऊन त्यांना सतावत होता, त्यांना त्रास देत होता, त्यांना दुःख देत होता. They were all in problem. आणि ते सगळे समस्येमध्ये होते. They have no joy, त्यांच्या जीवनामध्ये आनंदच राहिला no नव्हता, peace. शांती नव्हती. So what they did? मग त्यांनी काय केलं? They started seeking God. ते देवाला शोधायला लागले. They started searching God. देवाला शोध करायला लागले देवाचा. They tried their level best to go and meet God. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला मनुष्यांनी की देवाला शोधायचं, कसं शोधायचं. No one can go and meet God. पण कोणी देवाला भेटू शकलं नाही, शोधू Because this शकलं नाही. Bible says, कारण हे बायबल काय सांगतं? 1 Timothy chapter 6 verse 16. पहिलं तिमोथी 6 अध्याय आणि 16 वचन. God, He dwells in an unapproachable light. परमेश्वर देव जो आहे तो न दिसणाऱ्या किंवा न आपण पोहोचू न शकणाऱ्या No one can अशा प्रकाशात राहतो. no one can see Him. कोणीही त्याला पाहू शकत नाही. Nobody can meet Him. कोणीही त्याला भेटू शकत नाही. Nobody can go approach Him. कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत So नाही. they tried and tried and tried to go and meet God. म्हणून लोकांनी खूप प्रयत्न केला की जाऊन आम्ही देवाला भेटू. Even today so many people are trying आजही अनेक लोक प्रयत्न करत आहेत. because they don't know what happened. कारण त्यांना समजत नाही काय घडतंय. That is the reason. म्हणून हेच कारण आहे. God personally came to this earth to meet us. लोक देवाला शोधायचा प्रयत्न करत होते पण शोधू शकत नव्हते. म्हणून देव स्वतः या पृथ्वीवर मनुष्य Everyone was trying to meet God. सगळेजण देवाला
शोधायचा प्रयत्न करत होते, but was not successful. पण कोणाला जमतच नव्हतं. So he came personally. आणि म्हणून देव स्वतः आला मनुष्याला भेटायला. Just like man, he also came. मनुष्यासारखा मनुष्याचं रूप धारण करून तो आला. So his name is Jesus. म्हणून या देवाचं नाव आहे येशू. And he can, so that he can talk to us. की जेणेकरून तो का आला, की जेणेकरून तुमच्या माझ्यासाठी संगती तो बोलू शकतो, He can help us. आपल्याला मदत करू शकतो. Whatever he wants to do, he can do it. जे काही त्याला करायचं पाहिजे नाही ते करू शकतो. That is what happened 2000 years ago. हेच झालं 2000 वर्षांपूर्वी. My beloved, माझ्या प्रियांनो, when Jesus came to this earth, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, he has completed all the work which we have to do. जे It's all finished. आपण जे काम करायला पाहिजे होतं ते सगळी कामं येशूने पूर्ण केली. All work he has completed. सगळी कामं पूर्ण केली. Everything complete. सगळं काही पूर्ण केलं. After completion, he went back home. आणि पूर्ण केल्यानंतर येशू परत त्याच्या घरी गेला. He's not going to do anything because he has already done, completed the work and gone. आता त्याला परत काही करायची गरज नाहीये. त्याने सगळी कामं पूर्ण केलीये, पूर्ण करून All तो over, गेलाय. all over. सगळं संपलेलं आहे. The Bible says. बायबल असं सांगतं. Can you hear this word? John chapter 17 verse 4. योहान 17:4 वाचू शकता का? John 17 verse 4. योहान 17:4 वाचूया आपण. येशू म्हणाला, तू मला जे काम करायला दिले ते संपून मी तुला पृथ्वीवर गौरविले. तर आता हे बापा, जग होण्यापूर्वी तुझ्या बरोबर मला जे गौरव होते त्याकडून तू आपणा स्वतः बरोबर माझे गौरव कर. We'll hear in English. इंग्लिश I मध्ये have ऐकूया. glorified you on the earth. I have See, finished listen. the work. See, what Jesus is saying, येशू इथे काय म्हणत आहे? Father, दे बाप्पा, I have glorified you on this earth, या पृथ्वीवर मी तुझं गौरव केलेलं आहे. and I have finished the work which you have given me to do. आणि जे काही काम तुम्हाला पूर्ण करायला सांगितलं होतं ते काम मी पूर्ण केलेलं आहे. He came तो आला, and he completed the work, येशूने सगळं काम पूर्ण केलं and he gone back. आणि तो परत गेला. Here it says, आता इथे असं लिहिलंय, Father, दे बाप्पा, I have glorified you on this येशू earth, म्हणाला, हे पित्या मी तुझं गौरव केलंय पृथ्वीवर. and finished the work which you have given me आणि to do. जी कामं तुम्हाला सांगितली होती ती कामं मी पूर्ण केली आहे, संपवली आहे, All over. सगळी संपली. Then he went back. मग तो परत गेल्यावर Now he is seated on the throne. आता तो त्या सिंहासनावर बसलेला आहे. My beloved, माझ्या प्रियांनो, Jesus Christ is the same yesterday, today and forever. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. This Jesus Christ, not only 2000 years ago he came, he was there in the beginning of the world. येशू ख्रिस्त फक्त 2000 वर्षापूर्वी पृथ्वीवर आला असं नाही, तर अगदी जगाच्या पृथ्वीच्या सुरुवातीपासून येशू होता. The Bible says, John chapter 1 verse 10. योहान 1:10 मध्ये बायबल असं सांगतं, जो जगात होता व जग त्याच्याकडून निर्माण झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. He was in the world. तो जगात होता. My beloved, माझ्या प्रियांनो, Jesus Christ was here on the world प्रभू येशू ख्रिस्त From या the very जगात beginning. होता. अगदी सुरुवातीपासून होता. Before the world was, he was there. जग निर्माण होण्याच्या अगोदर पासून येशू होता. We must know it clearly. हे तुम्ही समजून घ्या He सगळ्यांनी. was there in the world. Before the world was, he was in the world. ही संपूर्ण जग सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर पासून येशू होता. But the world was made through him. आणि जग त्याच्याकडून निर्माण झाले. But world did not know. पण जगाने येशूला ओळखलं नाही. People don't know this whole world is created by Jesus Christ. लोकांना माहितच नाही की संपूर्ण जग येशूने निर्माण केलेलं आहे. It is written in the Bible. बायबल मध्ये लिहिलं इथे. Then again, the next to 11 says, मग 11 वचन असं सांगतं, he came to his own people. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला. He came to seek his own people. त्याच्या स्वतःच्या लोकांना शोधायला येशू आला. Luke 19:10 says, लूक 19:10 सांगतं. anybody can read that word. But you have to read. लूक 19:10 मध्ये लिहिलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे. That son of man, that means Jesus Christ came to this world to seek and to save that was lost. मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त, जे हरवलेले लोक आहेत त्यांना शोधायला आणि तारायला आला आहे. He came तो आला
to his own people, त्याच्या स्वतःच्या लोकांकडे आला, seeking them. त्यांना शोधायला आला. Because they were seeking God, but they couldn't find God, so कारण- he came to seek us. कारण हे लोक त्या देवाला शोधत होते, पण त्यांना तो सापडत होता, म्हणून येशू स्वतः आला त्यांना शोधायला. So he came to this world, म्हणून आला येशू या जगामध्ये, seeking us, आपल्याला शोधायला आला. his own people. त्याच्या स्वतःच्या लोकांना He शोधायला came आला. to his own people, त्याच्या स्वतःच्या लोकांकडे तो but आला. the people did not know him. पण लोकांनी येशूला, देवाला ओळखलं नाही. John chapter 1 verse 11. योहान 1:11 मध्ये लिहिलंय, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारले नाही. He came to his own people. त्याच्या स्वतःच्या लोकांकडे तो आला, Own people did not receive him. पण त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. My beloved brothers and sisters, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, all those who are hearing this जे message, सगळे लोक आज हा संदेश ऐकत आहेत, all those who are under my voice, माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत आहे, very clearly listen this. अतिशय स्पष्टरित्या लक्ष देऊन ऐका. 2000 years ago, 2000 वर्षापूर्वी the Almighty God, तो He सर्वसामर्थ्यवान came to His देव, people तो त्याच्या लोकांकडे to आला, meet the people, त्याच्या लोकांना भेटायला आला, to save the people, त्या लोकांचं तारण करायला to आला, heal the people, लोकांना आरोग्य द्यायला आला, to give life to the people. लोकांना जीवन द्यायला He आला, came to destroy the enemy. जो शत्रू आहे त्याचा नाश करायला आला, He came to deliver the people from the captive. आणि त्या बंधनामधून लोकांना सोडवायला आला. He came, तो आला, but the people did not receive him. पण लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. Even today, last 2000 years, people are preaching Jesus Christ. आता आजही 2000 वर्ष होऊन गेले, आजपर्यंत लोक येशूचा संदेश They सांगतायत, are not able to know him. पण तरी सुद्धा लोक त्याला ओळखत नाहीयेत. They are not able to recognize him. लोक येशूला ओळखत नाहीयेत. But he says people didn't know. They have not received him. आणि म्हणून तर इथे वचनात लिहिलंय ना की येशूला त्यांनी अंगीकारलं नाही. Listen very carefully. सगळ्यांनी लक्षपूर्वक Verse ऐका. 12 says, 12 वचन असं सांगतं, परंतु जितक्यांनी त्याला अंगीकारले तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. But, Parandu, परंतु but, as many as received him, as many as received Jesus, he जितक्यांनी- gave them power to become children of God. जितक्यांनी येशूच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. आमेन. हालेलुया. But, परंतु as many as received him, जितक्यांनी त्याला अंगीकारले, if you have received him, जर येशूला तुम्ही if स्वीकारलं, you have received जर Jesus, तुम्ही येशूला स्वीकारलं, then मग he has given the authority to become sons of God. मग त्याने तुम्हाला काय अधिकार दिलाय? देवाची लेकरं होण्याचा अधिकार The दिलाय. day when you believe Jesus, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास the ठेवाल, day when you accepted Jesus, ज्या दिवशी तुम्ही येशूला स्वीकाराल, that day त्याच दिवशी God has given power to become children of God. त्याच दिवशी देवाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्याची लेकरं होण्याचा. That means God became your father. याचा अर्थ त्या दिवसापासून देव तुमचा बाप You होतो, became his son. तुम्ही त्याची लेकरं होता, Or you became his daughter. तुम्ही त्याचा मुलगा किंवा मुलगी होता. If God is your father, what do you lack, my जर beloved? देव जर तुमचा बाप झाला तर तुम्हाला कशाची कमी पडेल बरं? It's all good news. हे सगळं चांगली बातमी आहे. These are all good news. ही चांगली बातमी आहे. We should know that. आपल्याला हे माहिती पाहिजे. My beloved, माझ्या प्रियांनो, it's not some story or somebody read some story. No. ही It is not. काही कथा नाहीये किंवा परिकथा किंवा गोष्ट नाहीये. This is the truth. हे सत्य आहे. This is the word of God. देवाचं वचन आहे, देवाचा शब्द आहे. Praise the Lord. हालेलुया. If when you come to Father, जर मग तुम्ही पित्याकडे आलात, He is our loving Father. तो आपला प्रेमळ बाप आहे. What will happen to your sickness? मग तुमचं आजाराचं काय होईल बरं मग आता? Sickness cannot come near Jesus. आजार येशूच्या जवळ तर येऊ शकत नाही. Devil cannot come to Jesus. सैतान येशू जवळ येऊ शकत नाही. Pain cannot come to Jesus. वेदना येशू जवळ येऊ शकत नाही. Sorrow cannot come to Jesus. दुःख येशू जवळ येऊ शकत नाही. When you come,
जेव्हा ते येतं, when you come to Christ, when you come to Jesus, जेव्हा तुम्ही येशूकडे येता, He is your Father. तो तुमचा बाप आहे आता. What will happen to all the sickness? मग सर्व आजारांचं काय होईल? What will happen to the sickness? आजारांचं काय होईल बरं? They'll run away from ते you. पळून जातील तुमच्या जीवनामधून. All the sickness run away. सगळे आजार पळून जातील. All the devil will run away. सर्व तो सैतान पळून जाईल. He cannot come near Jesus. येशू जवळ तो येऊ शकत नाही. Jesus is your Father. आणि हा तुमचा येशू तुमचा बाप आहे. How can enemy will come and attack you? मग शत्रू येऊन तुमच्यावर हल्ला कसा करेल बरं? He cannot come and touch you. तो तुम्हाला येऊन हात लावू शकत नाही. If you know जर तुम्हाला हे you माहिती, are the Son of God, तुम्हाला हे जर एकदा कळालं, माहिती The झालं moment- की तुम्ही देवाची लेकरं the आहात, moment you accepted Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूला स्वीकारलंय, the moment you believe Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, you are not ordinary person. आता तुम्ही साधे सुधे लोक नाही आहेत. You are not a low class man. तुम्ही आता खालच्या पातळीचे नाही आहात. You are the child of the Most High God. तुम्ही सर्व सामर्थ्यवान देवाची लेकरं आहात आता. Hallelujah. हालेलुया. Say hallelujah. म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise God. हालेलुया. God has told us, देवाने आपल्याला सांगितले, God has told all the disciples and the believers, सर्व जे विश्वासणारे आणि शिष्य आहेत त्यांना देव म्हणाला. Mark chapter 16 verse 15. मार्क 16 अध्याय आणि 15 वचन. Mark chapter 16 verse 15. मार्क 16:15 मध्ये असं लिहिलेलं आहे, Praise. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व उत्पत्तीला शुभवर्तमान गाजवा. He says, तो म्हणतो, go into all the world. संपूर्ण जगात जा, Preach this good news to them, gospel to them, all creation. ही चांगली बातमी, हे शुभवर्तमान जे आहे ते सगळ्यांना सांगा. Go and tell all the people, सगळ्या लोकांना जाऊन सांगा, all the world, संपूर्ण जगाला the good news. चांगली बातमी. What is the good news? काय आहे चांगली बातमी? Our heavenly Father has come here. की आमचा स्वर्गीय बाप जो आहे तो His आलाय. name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He came to seek me. तो मला शोधायला आला He redeemed me. आणि त्याने मला सोडवलं. He has delivered me. त्याने मला सुटका दिली And he has gone back. आणि तो परत गेलाय आता. Is it not a good news? चांगली बातमी आहे ना My beloved, माझ्या प्रियांनो? every person has been set free from the bondage of the enemy. प्रत्येक व्यक्ती सैतानाच्या शत्रूच्या बंधनामधून त्याला सुटका मिळते. Do you know that? तुम्हाला हे माहितीये? This Bible says to me like that. बायबल असं सांगतं मला. Hebrew chapter 2 इब्रिकरास पत्र 2 अध्याय verse 14 and 15 says like this. इब्री 2:14 आणि 15 मध्ये असं लिहिलेलं आहे, As the children are become flesh and blood, जसं मुले रक्तमासाची होती he also became like that. म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. Read it, sister. तर मुले रक्तमासाची होती म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा भागीदार झाला. Okay, next. यासाठी की यासाठी? यासाठी की त्याने आपल्या मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान त्याला नष्ट करावे. Our next word. आणि जे मरणाच्या भयाने सर्व आयुष्यभर दासपणाच्या अधीन झालेले होते त्या सर्वांना मोकळे करावे. Hallelujah. Amen, amen. Hallelujah. हालेलुया. My beloved, माझ्या प्रियांनो, are you understanding? समजतंय का तुम्हाला सगळ्यांना? Do you know this? तुम्हाला हे माहिती आहे का? 2000 years ago, 2000 वर्षांपूर्वी God Almighty, सर्व सामर्थ्यवान our देव, heavenly आपला Father, स्वर्गीय बाप He came to this earth या पृथ्वीवर आला. as just we have flesh and blood. जसे आपलं शरीर रक्त मांसाचं आहे तसं धारण करू He also came like that. तो सुद्धा रक्त मांसाचं शरीर धारण करून आला. It says through the death on the cross, आणि वधस्तंभावरच्या मरणाद्वारे He destroyed the devil, the power of death, the devil. त्याने सैतानाला आणि सैतानाच्या सामर्थ्याला नष्ट केलं. He came for that. त्याच्यासाठीच तो आला. My beloved, माझ्या प्रियांनो, what is the good news? काय आहे चांगली बातमी? On the death on the cross, काल्वरीच्या वधस्तंभावरच्या when मरणाद्वारे Jesus died on the cross, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर मरण through पावला, the death of Jesus, येशूच्या मरणामुळे He destroyed the one who had the power of death, that is the devil. सैतान जो आहे की ज्याच्याकडे ते मरणाचं सामर्थ्य होतं ना, त्याला येशूनी हरवलं, त्याला नष्ट केलं. He destroyed him. त्याने त्याला नष्ट केलं. He came for that.
त्याच्यासाठीच येशू आला. And he redeemed all the people, those who are living in fear of आणि death. जे सगळे जण भयामध्ये भीतीमध्ये राहत होते त्यांना सोडवलं. He delivered everybody. त्यांनी सगळ्यांना सोडवलं. What is the good news? काय आहे चांगली बातमी? What is the good news? काय आहे चांगली बातमी? Go and tell the whole world. संपूर्ण जगाला जाऊन सांगा The devil of the world has been destroyed by Jesus Christ. की सैतान आणि सैतानाची कामं येशूने नष्ट केली आहेत. The one who had the authority of power, had the power of that, Jesus destroyed him. जो सैतान त्याच्याकडे सामर्थ्य होतं मरणाचं नाश करण्याचं त्याला येशूनी नष्ट केलंय. And he redeemed all the people, those who are living in fear of death. आणि जे लोक मरणाच्या भीतीमध्ये राहत होते त्या सगळ्यांना येशूनी सोडवलंय. There is no need of now fear of death. आता मरणाची भीती बाळगायची गरज नाही. No one can kill you. कोणी तुम्हाला असं ठार मारू You शकत will नाही. not die. तुम्ही असे मरणार नाहीत. You will not die. तुम्ही मरणार नाहीत. Nobody can kill you. कोणीही तुम्हाला मारू शकत The नाही. one who killed, the murderer, has already been destroyed. आणि जो मारणारा ठार करणारा आहे ना त्याला अगोदरच येशूनी नष्ट केलंय. You must know that. तुम्हाला हे माहिती He पाहिजे. came for that. त्याच्यासाठीच येशू आला. He came here तो इथे आला. from heaven स्वर्गातून पृथ्वीवर For आला. what? कशासाठी? to destroy the devil, सैतानाला नष्ट to करण्यासाठी. destroy the evil, जो वाईट आहे त्याला नष्ट to करण्यासाठी. destroy the oppressor, जो तो बंधन करणारा होता The- त्याला नष्ट करायला. to destroy the afflictor, जो तो त्रास देणारा होता त्याला to नष्ट destroy करायला. the thief. जो चोर होता त्याला नष्ट He करायला. already destroyed him. त्याने त्याला अगोदरच नष्ट केलंय. There is no need of fear now. आता घाबरायचं गरज नाहीये. That's a good news. ही चांगली बातमी आहे. A good news. चांगली बातमी. That is a good news. ही चांगली बातमी आहे. He said, go into all the world and tell the people. तो काय म्हणाला की जा संपूर्ण जगाला जाऊन ही चांगली There बातमी is no सांगा. need of fear. आता भीती बाळगायची गरज नाही. There is no need of fear. आता घाबरण्याची गरज There नाही. is no need of worry. आता काळजी करायची गरज नाही. Because the enemy who brings all the problem is already destroyed. कारण जो सैतान होता ना दुष्ट जो सगळे त्रास आणि संकट आणत होता त्याला नष्ट केलंय येशूने. He already Amen. destroyed. त्याने अगोदरच नष्ट केलंय. What he can do to you? आता तो नष्ट झालाय मग तो तुमच्या संगती काय करेल बरं? You may be saying, now so many people, devil is afflicting me, oppressing me. अनेक लोक इथे बसलेले म्हणत असतील की सैतान मला त्रास देतो मला बंधनात घालतो. No! नाही He can't touch you. तो तुम्हाला हात लावू शकत He नाही. must leave your body and go. तुम्ही त्याने तुम्हाला सोडून निघून जायला He पाहिजे. can't touch you. तो तुम्हाला हात लावू He शकत must नाही. leave and go. त्याने तुम्हाला सोडून निघून In जायला the पाहिजे. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. My beloved. माझ्या प्रियांनो Hallelujah. हालेलुया. That's a good news. ही चांगली बातमी आहे. That's what Jesus did. हेच येशूने केलं. Hallelujah. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Are you getting it? तुम्हाला समजतंय का? If you are understanding, say hallelujah. जर समजत असेल तुम्हाला तर म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The Bible says बायबल सांगतो in Ephesians chapter 2, इफिस्करास पत्र 2 अध्याय verse 4. 4 वचन Listen carefully. सगळ्यांनी ऐका. इफिस 2:4 मध्ये लिहिले परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असतानाही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. तुम्ही कृपेने तारलेले आहात. Ah, आमेन. hallelujah. हालेलुया. What is written here? काय लिहिले इथे? Here the Bible says, बायबल इथे सांगतो But God, yes, brother. but God, who is rich in mercy, God, who is rich in mercy, देव जो दयेविषयी धनवान आहे. God who is rich in mercy, because of his great love with which he loved us, because of his great love with which he loved us, त्याने आम्हावर जी मोठी आपली प्रीती केली तिच्यामुळे even when we were dead in trespasses, made us alive together with Christ. you see, even when we were dead in trespasses, in sin, he made us alive. आपण पापामध्ये मेलो होतो ना तेव्हा त्याने ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलं. Krista barabar, आपल्याला जिवंत केले. Krista barabar, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आमेन. he has येशू made you बरोबर alive. त्याने तुम्हाला जिवंत केलंय. He alive. त्याने He has जिवंत made you alive त्याने तुम्हाला जिवंत with केलं. Christ. ख्रिस्ताबरोबर You are alive with Christ. ख्रिस्ताबरोबर तुम्ही जिवंत आहात. Next it says, by grace you have been saved. आणि पुढे लिहिले की कृपेने तुमचे तारण झाले आहे. You have mukti. तुम्हाला मुक्ती मिळाली आहे. You सुटका got मिळाली. mukti.
तुम्हाला सुटका म्हणजे मुक्ती म्हणजे तारण मिळालंय. You got salvation. तारण मिळालंय. You are saved तुमचं तारण झालंय by the grace of God. देवाच्या कृपेने. Do you know that? तुम्हाला हे माहितीये का My beloved, माझ्या प्रियांनो? Mukti, people will run for Mukti all over the world. आज लोक जगामध्ये सगळीकडे मुक्ती मिळवण्यासाठी पळतायत. Everyone want Mukti. सगळ्यांना मुक्ती पाहिजे. From where? कुठून? From their pain, त्यांच्या वेदनेतून, from their sin, त्यांच्या पापापासून, from their problem, त्यांच्या समस्येपासून, from all the evil things. जे सर्व वाईट आहे त्याच्यापासून सुटका पाहिजे लोकांना. They will do so many things. ते खूप गोष्टी करतात सुटकेसाठी. Good news चांगली बातमी काय? is God has already given you salvation. देवाने अगोदरच तुम्हाला तारण म्हणजे मुक्ती God has दिली. already given Mukti. देवाने तुम्हाला मुक्ती दिलीये. Mukti is the name of a person. मुक्ती एका व्यक्तीचं नाव आहे. Do you know that? तुम्हाला माहितीये? Have you heard any time? तुम्ही कधी ऐकलंय का ते नाव? Salvation is the name of a person. तारण एका व्यक्तीचं नाव आहे His name is Jesus Christ. आणि त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. Jesus Amen. Christ. येशू ख्रिस्त नाव आहे त्याचं. Jesus Christ. येशू ख्रिस्त नाव आहे You त्याचं. can go and tell all the people of the world. तुम्ही जाऊन सगळ्या जगातल्या लोकांना सांगू You शकता. can go and tell everybody. सगळ्यांना जाऊन सांगू शकता Mukti is the name of a person. की मुक्ती एका व्यक्तीचं नाव आहे. God has already given Mukti. देवाने अगोदरच मुक्ती म्हणजे सुटका दिलीये The name of the person is Jesus Christ. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे येशू ख्रिस्त. Do you know that? तुम्हाला हे माहितीये का? Mukti. Say like this. म्हणा Mukti. सगळ्यांनी मुक्ती. Mukti is the name of a person. मुक्ती एका व्यक्तीचं नाव आहे. Salvation is the name of a person. तारण एका व्यक्तीचं नाव आहे. Salvation is the name of a person. तारण एका व्यक्तीचं नाव आहे His name is Jesus आणि Christ. त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. You must know this. तुम्हाला हे माहिती पाहिजे. If you say I want Mukti. जर तुम्ही असं म्हणला की मला मुक्ती पाहिजे, मुझे मुक्ति पाइए. मला मुक्ती पाहिजे, You receive Jesus, you got तुम्ही Mukti. येशूला स्वीकारा, मुक्ती मिळाली आपोआप. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Bible says, बायबल सांगतो Luke chapter 2 verse 30 says, लूक 2:30 मध्ये, Luke chapter 2 verse 30, 31, 29, 30, 31 says, beautiful. लूक 2:30 आणि 31 मध्ये असं लिहिलेलं आहे. We'll hear the word. आपण देवाचं वचन ऐकूया. लूक 2:30 आणि 31. पढ़िए. For my eyes have seen your salvation, which you have prepared before the face of all peoples. See that? पहा, My eyes have seen the salvation which you have prepared for all the people of the world. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे. Amen. How? When Jesus was born. जेव्हा येशूचा जन्म झाला, Are you listening? सगळे ऐकताय का? Are you listening? ऐकताय सगळे? Are you understanding? समजतंय सगळ्यांना? When Jesus was born, जेव्हा येशूचा जन्म झाला, his father and mother took Jesus to the temple. त्याचे येशूचे जे आई वडील होते त्यांनी येशूला मंदिरामध्ये नेलं There come one man, prophet Simeon. आणि त्या ठिकाणी देवाचा एक संदेष्टा होता, त्याचं नाव होतं शिमोन. God told Simeon, देवाने शिमोनाला सांगितलं, you will not die till you see my salvation. जोपर्यंत माझं तारण तू पाहणार नाही तोपर्यंत तू मरणार नाहीस. Simeon, शिमोना, you will not die तू मरणार नाहीस till you see the salvation which I prepared for the people of the world. या संपूर्ण जगाच्या लोकांसाठी जे तारण मी तयार केले ना, ते तारण तू पाहूपर्यंत मरणार नाहीस. Then he also came to the church on that day. मग शिमोन पण त्या दिवशी येशूला जेव्हा आणलं तेव्हा तो पण आला He saw the child. आणि त्याने त्याला येशू बाळाला He पाहिलं took child Jesus in his hand. आणि येशू बाळाला त्याने स्वतःच्या हातामध्ये घेतलं There he said, आणि मग तो म्हणाला, Oh Lord, प्रभू, my eyes have seen your salvation which you have prepared for all the people of the world. आणि मग शिमोन त्या ठिकाणी म्हणाला, माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे. Praise the Lord. हालेलुया. That means याचा the अर्थ- salvation is a person. याचा अर्थ तारण एक व्यक्ती आहे, Mukti is a person. मुक्ती एक व्यक्ती आहे.
Mukti, salvation, is a person. मुक्ती किंवा तारण म्हणजे एक व्यक्ती आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया. God has given this Jesus to us. देवाने या येशूला आपल्यासाठी दिलं And God raised everyone us with Jesus. आणि सगळ्यांना देवाने येशूमध्ये उचललं. Then God has given life to everybody through Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाला देवाने जीवन दिलं. By grace you have been saved. कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. My beloved, माझ्या प्रियांनो, verse 8 says, 8वं वचन सांगत आहे, by grace through faith you have been saved. कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. Ephesians chapter 2 verse 8. इफिस 2:8 मध्ये लिहिलंय, कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. कारण तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहात. Next word. आणि हे तुम्हापासून नव्हे तर हे देवाचे दान आहे. दान है, gift. Next. हे कर्माकडून नाही, यासाठी की कोणी नावाजून घेऊ नये. My beloved, माझ्या प्रियांनो, listen सगळ्यांनी ऐक, what God says. देव काय म्हणतो, By grace through faith you have been saved. कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. This is the gift of God. आणि हे देवाचं दान आहे. It is not your works. तुमचं काम नाही. That you should go and tell, hey, I did lick, I got this. No. हे तुमचं कुठलंही कर्म नाही, काम नाही. कोणाला तुम्ही सांगू शकत नाही की मी हे केलं आणि ते केलं म्हणून तारण This मिळालं. is free gift from God. देवापासून मिळालेलं फुकट दान आहे. God has given a free gift. देवाने हे फुकट दान दिलंय. That is Jesus Christ. येशू ख्रिस्त हे दान. Anybody believe and receive Jesus. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला They are येशू- saved. त्यांचं तारण होतं. They got mukti. त्यांना मुक्ती मिळते. They got life. त्यांना जीवन मिळतं. They will not die. ते मरणार नाहीत. They have got mukti from darkness. त्यांना अंधारापासून मुक्ती म्हणजे सुटका They मिळते. got mukti from death. सर्व कर्जापासून मुक्ती मिळते. My beloved, माझ्या प्रियांनो, it's very important to know. हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं. That's why in the beginning itself I said you are all blessed. आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सगळेजण आशीर्वादित आहात. When God blessed you, देवाने तुम्हाला कधी आशीर्वाद दिला? before you are born in your mother's womb, तुमच्या आईच्या उदरात तुमचा जन्म होण्यापूर्वी 2000 years ago, 2000 वर्षांपूर्वी God has already blessed you. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं They आहे. have already saved you त्याने तुम्हाला तारण दिलंय, by सोडवलंय. giving Jesus Christ. जीव येशू तुम्हाला देऊन, The day when you know Him, ज्या दिवशी तुम्ही येशूला ओळखता, the day when you believe Him. ज्या दिवशी येशूवर विश्वास Oh, ठेवता, it is so तो wonderful. किती सुंदर आणि अद्भुत So आहे. wonderful. किती छान. One day, एक दिवस I read in a paper, मी पेपर मध्ये वाचलं, a man, एक माणूस he was moving on the road, crawling on the road. रस्त्यावर तो असा रांगत रांगत चालत होता. And what happened? He put a dal, one piece of dal he put on the road. आणि रस्त्यावर त्याने एक डाळ टाकली Then he is moving it with the nose. आणि नाकाने तो त्या डाळीला असं हवेने फुंक म्हणजे श्वासाने ती पुढे पुढे Now, this चालवत होती. nose is completely broken. आणि त्याचं जे नाक आहे ना संपूर्णपणे तुटलं The होतं blood coming. आणि रक्त वाहत होतं. People ask, what are you doing? आणि लोक विचार करत होते, हा काय Oh, you are करतोय? spoiling your nose. त्याच्या नाकाला का जखमा करून No, घेतोय? I am taking this to a particular place. की तो माणूसाने काय उत्तर दिलं की मी ही डाळ एका विशिष्ट ठिकाणी घेऊन I जा. wanted to take it by the nose. आणि नाकाद्वारे मला त्या डाळीला When I न्यायचं. take it there, आणि जेव्हा मी ती तिथं नेईल I will get mukti. मला मुक्ती मिळेल असं तो माणूस म्हणाला. No, असं करून नाही मिळत मुक्ती, no. नाही मिळत. It is a free gift from God. देवापासून मुक्ती म्हणजे तारण फुकट आलंय. God gave Jesus देवाने Christ. येशू ख्रिस्त दिलाय तारण आपल्याला. Hallelujah. Amen. This Jesus, हा प्रभू येशू, He took your sorrow. त्याने तुमची सगळी दुःख घेतली, He took your sin. तुमचे सगळी पाप त्याने घेतलं, He took your suffering. तुमचे सगळे त्रास त्याने घेतले, He took
everything that you are undergoing. तुम्ही ज्या ज्या त्रासातून चाललात ना ते सगळे त्रास त्याने घेतले. He took everything. सगळं त्यांनी स्वतःवर He घेतलं. took your curse. तुमचे शाप घेतले. He took all your affliction. तुमच्या सगळ्या वेदना घेतल्या. Everything he took upon himself. सगळं काही येशूनी स्वतःवर He घेतलं suffered in this body आणि त्याच्या शरीरामध्ये ते सगळं त्याने सहन केलं. and he gave his blood त्याचं रक्त त्याने दिलं. and he died on the cross. त्या वधस्तंभावर तो मरण पावला. When he died on the cross, ज्या वेळेला येशू वधस्तंभावर मरण He पावला said, तो म्हणाला it is finished. पूर्ण झालं आहे. It is finished. सगळं संपलं आहे आता. All sin finished. सगळी पाप संपली. All pain finished. सगळ्या वेदना संपल्या. All sickness finished. सर्व आजार संपले. All affliction of devil finished. सर्व सैतानाकडून येणारे त्रास संपले. All are free now. आता सगळे मोकळे आहेत. It is free. आता फुकट आहे. You are free. तुम्ही मोकळे आहात. Bible says. बायबल सांगतो. John chapter 1:36 says. योहान 1:36 मध्ये लिहिलेलं आहे. It's all written in the Bible. बायबल मध्ये हे सगळं लिहिलेलं It आहे. is all in the Bible, huh? Bible. It's all written in the Bible. बायबल मध्ये हे लिहिलेलं आहे पहा. When you believe this God is speaking. जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवता हा देव God has बोलतोय. written and told to us, read this. देवाने हे सांगितलेलं आहे की हे वचन वाचायचं So that you will know the truth. की जेणेकरून तुम्हाला सत्य समजेल. John chapter 1:36 says. And looking at Jesus as he walked, he said, Behold, Behold. the Lamb of God. Behold the Lamb of God. हा पहा देवाचा कोकरा. Behold the Lamb of God. हा Next, पहा देवाचा कोकरा. 29. Verse 29 says, The next day John saw Jesus coming toward him and said, Behold, the Lamb of God, who takes away the sin of the world. Takes away the sin of the world. हा पहा जगाचे पाप उचलून नेणारा देवाचा कोकरा. My beloved, माझ्या प्रियांनो, he took the sin of the world. संपूर्ण जगाचं पाप येशू घेऊन गेला. Your sin, my sin, people of the world sin. तुमचं पाप, माझं पाप, संपूर्ण जगाचं पाप येशूने घेतलं. Kokra. कोकरा. Devacha kokra. देवाचा कोकरा. Lamb of God. देवाचा कोकरा. He offered on the cross. त्या वधस्तंभावर त्याने स्वतःला अर्पण It's केलं. all finished. सगळं काही संपलेलं आहे आता. If the Son makes you free, जर पुत्राने तुम्हाला मोकळं केलंय you are free indeed. तर तुम्ही खरोखरी मोकळे आहात. If the Jesus makes you free, जर येशूने तुम्हाला सुटका दिली आहे you are ना, free indeed. मग तुम्ही नक्की मोकळे आहात. Hallelujah. Hallelujah. Say, I am free. म्हणा मी मोकळा आहे, मी मोकळी आहे. I am free. मी मोकळा आहे. Say, I am free. म्हणा मी मोकळा आहे. Or, I am free. मी सुटका पावलेला आहे. My Jesus made me free. माझ्या येशूने मला मोकळीकता दिलीये. Amen. That is a good news. ही चांगली बातमी आहे. My beloved, माझ्या प्रियांनो, God so loved the world. देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं He gave his son Jesus की Christ. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला. He came to this earth या पृथ्वीवर येशू आला to talk to us, आपल्या संगती बोलायला, to meet us, आपल्याला भेटायला, to pay the price. आपली किंमत मोजायला. He paid the price त्याने किंमत मोजलीये and purchased us. आणि आपल्याला विकत घेतलंय When he destroyed the death, आणि त्या मरणाला त्याने नाहीसं केलंय. he came back to life. तो जीवनामध्ये परत आला. He is alive. आता तो जिवंत आहे. He is alive. येशू 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 जिवंत आहे. He lives with you. तो तुमच्या बरोबर राहतो. He is there with you. तुमच्या बरोबर तो आहे. Wherever you are, Jesus is तुम्ही there. जिथे कुठे जाता ना, येशू तिथे तुमच्या बरोबर जातो. Do you know that? तुम्हाला माहितीये का? Hallelujah. Amen. My beloved, माझ्या प्रियांनो, what I have to do now? आता मला काय करायचंय? You see, I can keep talking so many things about Jesus. येशूविषयी खूप गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो, This much you should know. परंतु हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. There is a name called एक नाव Jesus. आहे, त्याचं नाव आहे येशू. Amen. Acts chapter 4:12 says, प्रेषितांची कृत्य 4:12 मध्ये लिहिलेलं आहे. God has given one name to us. देवाने आपल्यासाठी एक नाव दिलेलं आहे. There is no other name. बाकी दुसरं कुठलंही नाव No नाही. other name. बाकी दुसरं कुठलंही नाव नाही. Only one name. फक्त एक नाव. Read that. Acts 4:12. प्रेषित 4:12 मध्ये लिहिलंय, Nor is there salvation in any other, for there is no other name under heaven given among men by which we must be saved. आणि तारण दुसऱ्या कोणामध्येही नाही, कारण जेणेकरून स्थिरच आहे. पढिए. तारण आणि तारण आणि तारण
दुसऱ्या कोणामध्येही नाही. दुसरा खोना मध्येही नाही. मध्ये नाही. कारण जेणेकरून हम्म. आपले तारण होईल हा. असे दुसरे कोणतेही नाव कोणत्याही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. आकाश नीचे मनुष्यामध्ये दिलेला नाही. हालेलुया. आमेन. फक्त येशूचं नाव. फक्त यीशु का नाम. आमेन. तारण चाहिए. तारण पाहिजे का तुम्हाला? तारण हो चुका है. तारण मिळालंय तुम्हाला. हालेलुया. आमेन. अंडर हेवन, स्वर्गाखाली, अंडर हेवन, आकाशाखाली there is no other name God has given to us so that we must receive mukti. देवाने बाकी दुसरं कोणतंही नाव दिलं नाही की ज्या दुसऱ्या नावामध्ये आपल्याला तारण मिळेल असं दुसरं कोणतंही नाव नाही. If there is a name, moon, if you say moon, जर तुम्ही म्हणाला चंद्र, moon is a name. चंद्र एक नाव आहे. Sun is a name. सूर्य एक नाव आहे. Star is a name. तारा एक नाव आहे. तारे. Cloud is a name. आणि ग्रह एक नाव आहे. And mountain is a name. पर्वत एक नाव आहे. Tree is a name. झाड एक नाव आहे. Lion is a name. सिंह एक नाव आहे. Animal is a name. जनावर एक नाव आहे. Birds a name. पक्षी नाव आहेत त्यांना. Sea is a name. समुद्राला नाव आहे. Fish is a name. मासा एक नाव आहे. There is no salvation in any other except पण one या name. सगळ्या कोणत्याही नावामध्ये तारण नाही. फक्त एकाच नावामध्ये तारण आहे. Hallelujah. Amen. Say hallelujah. हालेलुया म्हणा. That name is Jesus. आणि ते नाव कोणतं आहे? येशू Jesus. ख्रिस्त. Jesus. येशू. Jesus. येशू. Say Jesus. म्हणा येशू. Yeshu. येशू. Come on, George, say म्हणा Yeshu. जोराने येशू. Yeshu. येशू. Yeshu. येशू. Yeshu. येशू. Yeshu. येशू. आमेन. What we have to do? आपण काय करायचंय? Jesus said, येशू म्हणाला, call unto me. माझ्या नावाला हाक मारा. Call unto me. मला हाक मारा. Call unto me. मला हाक मारा म्हणाला येशू. I will answer you. मी तुम्हाला उत्तर देईन. I will show you great and mighty things. मोठ्या आणि महान गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. Yes. What you have to do? तुम्हाला काय करायचंय आता? You have to- Jesus, तुम्हाला काय म्हणायचंय? येशू, help me. मला मदत कर. Help me. मला मदत कर. I want to come to you. मला तुझ्याकडे यायचंय. But that's all. बस एवढंच करायचंय. Then Jesus will say, मग येशू काय म्हणेल? come. ये. When Jesus say come, जेव्हा येशू म्हणतो ये, no devil can stop you. मग कोणताच सैतान तुम्हाला अडवू शकत नाही. No person can stop you. कोणताच माणूस तुम्हाला अडवू शकत नाही. No tufan, no problem of the world can stop कुठलाही you. वारा नाही, वादळ नाही, कुठली समस्या तुम्हाला थांबू शकत नाही. That's all it is. बस एवढंच तर तुम्हाला करायचंय. You have to open your mouth. तुमचं मुख उघडायचंय Jesus, आणि म्हणायचंय, I येशू, want to come to you. मला तुझ्याकडे यायचंय. Help me. मला मदत कर. Jesus will say, येशू काय म्हणेल? come. ये. आमेन. Wherever you are, from that place, all the enemy will run away, hither, कुठल्या and you ठिकाणी- can run to the Lord. ज्या कुठल्या ठिकाणी तुम्ही आहात तिथून जेव्हा तुम्ही येशूला हाक माराल, सैतान पळून जाईल तुमच्या जीवनामधून आणि येशू तुमच्या Hallelujah. जीवनात. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Very simple. एकदम सोपं. If you want to buy salvation, जर तुम्हाला तारण विकत घ्यायचं if असेल, you want to buy salvation, तुम्हाला तारण विकत घ्यायचं असेल, you take all the gold of the world. या जगातलं सगळं सोनं घ्या. You take all the silver of the world. या जगातली सगळी चांदी रूपं घ्या. You take all the diamond of the world. या जगातले सगळे हिरे माणिक You मोती take घ्या. all the currency rupiah of the world. या जगातले सगळे रुपये पैसे घ्या. You will not able to buy. तरी सुद्धा तारण विकत मिळणार नाही. It is very costly. ते खूप महाग आहे. But God has given free. पण देवाने ते तारण जे इतकं महाग He तुम्हाला has given फुकट free, दिले, free, तुम्हाला फुकट दिले. free फुकट दिले for everybody. सगळ्यांसाठी. You have to just say. फक्त काय म्हणायचंय? Romans 10:8. रोमक्रस पत्र 10:8 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? But what does it say? What does it say? The word is near you in your mouth The word is near you in your mouth, and in your heart. in your heart. That is the word of faith which we preach. Read That it. if you But- confess. Okay. Read it, brother. 8.
The word is in your mouth. वचन तुझ्याजवळ तुझ्या तोंडात आहे, It is there in your mouth. तुझ्या मुखामध्ये आहे. It is not there or here. इकडे तिकडे दुसरीकडे नाहीये. Your salvation is in your mouth. तुमचं तारण म्हणजे मुक्ती तुमच्या मुखात आहे, It is there in your heart. तुमच्या हृदयात आहे. What you have to say? तुम्हाला काय बोलायचंय? Open the mouth. फक्त मुख उघडायचंय आणि Jesus, म्हणायचं, येशू you are my तू Lord. माझा प्रभू आहेस. You rose from the dead. तू मरणामधून जिवंत झाला, You are alive. तू जिवंत आहेस. If you say, जर असं म्हणालात you are saved. तुमचं तारण झालं. Very simple. किती सोपं, No money. काही पैसे लागत God नाही. has given this freely to us. देवाने आपल्याला हे फुकट दिलंय. Very important, my beloved. खूप महत्वाचं आहे माझ्या The प्रियांनो. day when you know this truth, ज्या दिवशी हे सत्य तुम्हाला समजेल, no one, no enemy, no sickness, no disease, no devil, no poverty, no pain will stay in you. कोणताही आजार, कोणतेही व्याधी, कोणती दुखणी, कोणती गरिबी, कोणतेही शाप, तुमच्या शत्रू तुमच्या जवळ राहणार नाही. You'll all run away. सगळे पळून जातील You तुम्हाला will सोडून. not die, you will live forever. तुम्ही मरणार नाही, तुम्ही सदा सर्व काळासाठी जगाल. How many of you want to receive this salvation? किती लोकांना हे तारण पाहिजे? Come on, stand up wherever you are. जिथे कुठे आहात तुम्ही सगळेजण उभे राहा. You stand wherever you are. Don't come forward. Stand there. कोणीही पुढे येऊ नका. जिथे उभे आहात, You जिथे stand there. आहात त्या जागी उभे राहा. You stand there. तिथेच उभे राहा. You stand there only. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी Wherever उभे you राहा. are, you stand there. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभे राहा. You raise your hand. तुमचे हात वरती करा. Whatever I say, you say. जे काही मी बोलतो ते माझ्या मागून तुम्ही बोला. Whatever I say, you say. तुम्ही मी जे बोलतो ते बोला. Are you settled? Don't move. Don't make noise. मी तुम्हाला सांगितलंय, कोणी हलू नका. जिथे आहात तिथे उभे राहा. Don't make any noise. कुठलाही आवाज करू नका. Now you see the power of God is coming on you. आता तुम्ही पाहाल देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येताना. Believe that Jesus Christ is your Lord. विश्वास ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त तुमचा परमेश्वर आहे. Say, म्हणा, Jesus, प्रभू येशू you are my Lord. तू माझा प्रभू आहे. You rose from the dead. तू मरणामधून जिवंत झाला. You are alive. तू जिवंत आहेस. You are my तू Lord. माझा प्रभू आहेस. You are my salvation. तू माझं तारण आहेस. You are my life. तू माझं जीवन आहेस. You are my life. तू माझं जीवन आहेस. You are my Father. तू माझा बाप आहेस. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Jesus. प्रभू येशू. Thank you. धन्यवाद. Keep saying thank you. म्हणत राहा, धन्यवाद येशू. धन्यवाद. 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 धन्यवाद येशू. The devil is running now. सैतान आता पळून चाललाय. Devil is running away. सैतान पळून चाललाय. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये All the sickness is going. सर्व आजार निघून चालले. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये All disease going. सर्व रोग निघून चालले. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Infirmity is going. सर्व व्याधी निघून In चालले. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Somebody is growing. Growth is there. Growth. कोणाचे Somebody is having a new heart. कोणाला तरी नवीन हृदय मिळत आहे. God is giving a new heart. Receive it. नवीन देव तुम्हाला नवीन अवयव देत Someone is having आहे. a new kidney. कोणाला तरी नवीन किडनी मिळत आहे. New kidney. नवीन किडनी In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Receive the new स्वीकारा. kidney. नवीन किडनी स्वीकारा. New kidney. नवीन किडनी, New lungs. नवीन फुफ्फुस In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Receive it. Receive स्वीकारा. it. स्वीकारा सगळ्यांनी. Receive it. स्वीकारा. Receive it. स्वीकारा. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Father, I thank you for every one of स्वर्गीय us. पित्या, इथे असलेल्या प्रत्येकासाठी तुझे आभार. Thank you for healing them. प्रभू त्यांना आरोग्य देते म्हणून Thank you धन्यवाद. for delivering त्यांना them. सुटका देते म्हणून धन्यवाद. Thank you for giving them life. त्यांना जीवन देते म्हणून धन्यवाद. Thank you for life. प्रभू जीवनासाठी धन्यवाद. You wicked enemy. तू दुष्ट सैताना, You Satan. सैताना, You devil. सैताना, I say to you, मी तुला आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावात get out. निघून जा. Leave my people. सोड माझ्या लोकांना. Get away. सोडून जा. Get away. सोडून जा In the त्यांना. name of Jesus. येशूच्या नावामध्ये Don't go to them anymore. त्यांच्या जवळ यापुढे राहू नको. No more you can यापुढे touch these त्यांच्या people. जवळ
त्यांना स्पर्श करायचा नाही, No more you can touch them. त्यांना हात लावायचा नाही यापुढे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. My beloved brother and sister, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, devil cannot touch you. सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही, Sickness cannot touch you. आजार तुम्हाला हात लावू Disease शकत नाही, cannot touch you. रोग तुम्हाला हात लावू शकत नाही, Fear cannot come भीती nearby. तुमच्या जवळ येऊ शकत नाही. You are saved. तुम्ही तारण पावलेले आहात, You are healed. तुम्हाला आरोग्य मिळालंय, You are healed. तुम्हाला आरोग्य You मिळालंय, are saved. तुमचं तारण झालंय, You are free. तुम्ही आता मोकळे आहात, You are free. तुम्ही मोकळे आहात, You are free. तुम्ही मोकळे आहात, You are free. तुम्ही मोकळे आहात. Say, I am free. म्हणा मी मोकळा आहे, Say, I am मी मोकळी free. आहे, मी मोकळी आहे, I am मी मोकळा free. आहे. In the मी name of स्वतंत्र आहे, Jesus. येशूच्या In the नावामध्ये, name of Jesus. येशूच्या You are नावामध्ये. free. तुम्ही स्वतंत्र आहात, You are free. तुम्ही स्वतंत्र आहात. Say, I am free. म्हणा मी स्वतंत्र आहे, I am मी free. स्वतंत्र आहे. Say, I am free. म्हणा मी मोकळा आहे, I am free. मी मोकळी आहे. I have life. मला जीवन I मिळाले, have life. माझ्याकडे जीवन I आहे, have life. मला जीवन आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Father, thank you for everyone, स्वर्गीय Father. पित्या, धन्यवाद Thank प्रत्येकासाठी, you for everybody. धन्यवाद प्रत्येकासाठी. Father, thank you for stretching your hand and touching them. दे बाप्पा, तुझा हात या प्रत्येकाकडे पुढे कडून तू आशीर्वाद दिलास म्हणून The धन्यवाद. Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Say, Jesus, म्हणा येशू, help me. मला मदत कर, Help me. मला मदत कर. I want to come to you. मला तुझ्याकडे यायचंय. You are coming to Jesus. तुम्ही येशूकडे येताय. Jesus is with you. येशू तुमच्या बरोबर आहे. You are blessed. तुम्ही आशीर्वादित You are आहात, blessed. तुम्ही आशीर्वादित You आहात, are blessed. तुम्ही आशीर्वादित You are आहात, blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Somebody, doctor said to go for operation. कोणीतरी आहे की ज्याला डॉक्टरांनी सांगितलंय ऑपरेशन करायचंय. No more operation. यापुढे अशी ऑपरेशन नाही, No more operation. ऑपरेशन नाही. Your operation is cancelled. तुमचं ऑपरेशन कॅन्सल झालंय And the tumor has gone. आणि ट्यूमर जी ती गाठ आहे ती निघून The गेली. tumor gone. ट्यूमर निघून गेलाय In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You are blessed. तुम्ही आशीर्वादित You are आहात, blessed. तुम्ही आशीर्वादित You are आहात, blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Receive the financial blessing. आर्थिक पैशांचा आशीर्वाद स्वीकारा. Receive the financial blessing. आर्थिक पैशांचा आशीर्वाद In the स्वीकारा. name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Receive your blessing. स्वीकारा तुमचे आशीर्वाद. You are rich. तुम्ही श्रीमंत आहात. No more debts for you. आता यापुढे कर्ज नाही, No more debts. कर्ज नाही. Your future is bright. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, Your future is bright. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Father, I pray for all the bottles and oils. दे बाप्पा, इथे उभं त्यांनी हातात धरलेल्या सगळ्या पाण्याच्या बाटल्यांसाठी, तेलासाठी मी प्रार्थना करतो. All those who have lifted this bottle. प्रभू, सगळ्यांनी जे हात उंचावून त्यांच्या बाटल्या धरल्या त्यांच्यासाठी. Lord, Holy Spirit, पवित्र आत्म्या, thank you for touching these bottles. या सगळ्या बाटल्यांना तू स्पर्श केलास म्हणून Thank you for धन्यवाद. anointing this oil. या तेलाला आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद. Thank you for this faith. त्यांच्या विश्वासासाठी धन्यवाद. Wherever it is applied, प्रभू, जिथे कुठे ते पाणी आणि तेल लावतील, the devil flee from them. सैतान त्यांच्यापासून पळून जाऊ दे The sin be forgiven. आणि त्यांच्या पापांची त्यांना क्षमा होऊ दे. Sickness be healed. आजारांना आरोग्य मिळू दे. Every demons be flee from them. सैतान सर्व दुरात्मे त्यांच्यापासून पळून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या In नावामध्ये, the name of Jesus, I bless येशूच्या them. नावामध्ये मी त्यांना आशीर्वादित करतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. My beloved brother and sister, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, you are saved. तुमचं तारण झालंय, You are saved. तुमचं तारण झालंय. Say, I am saved. म्हणा, माझं तारण झालंय, I am saved. मी तारण पावलेलं I am आहे, saved. मला तारण मिळालंय, I am saved. मला मुक्ती मिळाली Come on, आहे, say, I am मला saved. मला तारण मिळालंय, I have life eternal. मला सार्वकालिक जीवन I मिळालंय, have life eternal. मला सार्वकालिक जीवन मिळालंय. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात, You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात, You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Jesus Christ has blessed you. प्रभू येशूने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. Jesus Christ has blessed you. येशू ख्रिस्ताने तुम्हाला
आशीर्वादित Hallelujah. हालेलुया. Father, I thank you for this wonderful people, oh देव Father. बाप्पा, या सर्व सुंदर लोकांसाठी मी तुझे आभार मानतो. I command all the evil forces, सर्व दुरात्म्यांच्या शक्तीला मी आज्ञा करतो. don't touch them anymore. या लोकांना यापुढे हात लावायचा नाही. You have no right to touch these dear children. दुरात्म्यांनो, तुमचा काही अधिकार नाही या प्रिय लेकरांना हात लावायचा. Jesus Christ has paid a price. कारण या प्रभू येशू ख्रिस्ताने किंमत मोजली आहे. He gave his blood. त्याने त्याचं रक्त दिलंय. He purchased everybody. प्रत्येकाला त्याने विकत घेतलंय. He saved everyone. प्रत्येकाला येशूने तारण दिलंय. He gave life to everyone. प्रत्येकाला येशूने जीवन दिलंय. They all belongs to God. आता हे सगळे देवाच्या मालकीचे They are आहेत. all children of God. हे सगळे देवाची लेकरं आहेत. They are all sons of God. ही सगळी देवाची मुलं आहेत. They all belongs to heaven. स्वर्गाच्या मालकीचे आहेत हे They all सगळे. belongs to heaven. हे सगळे जण स्वर्गाच्या मालकीचे आहेत. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Be blessed. आशीर्वादित व्हा. Be blessed. आशीर्वादित व्हा. Be blessed. आशीर्वादित व्हा. Be blessed. आशीर्वादित व्हा. You are all blessed. तुम्ही सगळेजण आशीर्वादित आहात. My beloved. माझ्या प्रियांनो, One more thing I want to say. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. Anybody who is having sickness in this place, या जागेमध्ये उभा असलेल्या कोणाच्याही शरीरात जर आजार असेल, listen carefully. सगळ्यांनी ऐका. Listen carefully. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. Anyone, कोणीही if you have any kind of sickness, जर कोणत्याही प्रकारचा आजार तुम्हाला असेल, maybe tumor in your head, कदाचित डोक्यामध्ये गाठी असतील, maybe ट्यूमरच्या, heart problem, हृदयाचे विकार असतील, maybe neck problem, गळ्यामध्ये मानेचे आजार असतील, back pain, पाठीचं दुखणं असेल, whatever problem, जी काही आजाराची What you समस्या do is- असेल, what you do is- तुम्ही काय करायचंय? you keep your hand there. जिथे कुठे दुखतंय ना, ज्या काही वेदना आहेत तिथे तुमचा हात ठेवा. I tell you why. मी तुम्हाला सांगतो का. Every sickness, प्रत्येक आजार it is your enemy. तो तुमचा शत्रू आहे. Disease is your enemy. रोग जो आहे तो तुमचा शत्रू आहे. Tumor is your enemy. ट्यूमरच्या गाठी तुमचा शत्रू आहे. Enemy got no place in your body. आणि शत्रूला तुमच्या शरीरात काही स्थान नाहीये, जागा नाहीये. What you say? तुम्ही काय म्हणायचंय? You tell the tumor, त्या ट्यूमरला, आजाराला you सांगायचं. speak to the sickness, त्या आजाराशी तुम्ही बोलायचं. you say with your mouth, तुमचं मुख उघडून बोलायचं. hey tumor, हे ट्यूमर किंवा हे आजारा, I say to you, मी तुला आज्ञा करतो, in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये remove my head, go from माझ्या my body. डोक्यापासून, माझ्या शरीरामधून निघून जा. Say like this. असं म्हणा सगळ्यांनी. आजारा माझ्या शरीरामधून येशूच्या नावामध्ये निघून जा. You say shoulder pain, म्हणा की मानेतलं, खांद्यातलं दुखणं, shoulder pain. खांद्यामधलं दुखणं, I say to you, मी तुला आज्ञा करतो, in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये leave my shoulder. माझे खांदे सोडून निघून जा. If it is gone, आता ते निघून गेले. your sickness gone, तुमचा आजार निघून गेलाय. your disease gone, तुमचा रोग निघून गेलाय. because you spoke and gone. तुम्ही बोललात ना, म्हणून ते निघून गेले. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. You are free. तुम्ही मोकळे आहात. You are free. तुम्ही मोकळे आहात. My beloved, every one of you are blessed. माझ्या प्रियांनो, तुम्ही प्रत्येक जण आज आशीर्वादित आहात. Everybody is blessed. तुम्ही प्रत्येक जण आशीर्वादित All आहात. those who are watching through the screen, जे सगळेजण टीव्ही स्क्रीन मधून, LED स्क्रीन मधून बघताय, everyone is blessed. प्रत्येक जण आशीर्वादित आहात. You are blessed. तुम्ही आशीर्वादित You आहात. are healed. तुम्हाला आरोग्य You मिळालं. are delivered. तुम्हाला सुटका मिळाली आहे. You are the child of तुम्ही God. देवाचं लेकरू आहात. You are the son of तुम्ही God. देवाची मुलं आहात. God is your father. देव आता तुमचा बाप आहे. You are a rich person तुम्ही एकदम श्रीमंत, धनाढ्य because व्यक्ती God आहात. is our father. कारण आता देव आपला बाप Say, आहे. Abba, Father. म्हणा अब्बा पित्या. Abba, Father. अब्बा पित्या. God is your father. देव तुमचा बाप आहे आता. He is coming very soon. तो लवकर येणार आहे. Jesus is coming very soon. येशू लवकर येणार आहे. That time, त्या वेळेला we all will be there. आपण सगळेजण तिथे We असू. will say, Jesus, thank you. आपण म्हणू त्याला धन्यवाद येशू. You are all तुम्ही blessed. आशीर्वादित आहात. You are all तुम्ही blessed. सगळे आशीर्वादित आहात. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Only one thing, brother. Only one, this girl, you tell her to come up. Only one lady, nobody else. बाकी दुसरे कोणी नाही, You फक्त ही tell her to मुलगी. come that side. Come from that side. या बाजूने तिला वरती आणा.
Only one, nobody else. बाकी दुसरे कोणी वरती यायचं नाहीये. Stay there. तिथेच उभं राहा. Udari. Come little more. Come little more. Leave her. सोडा त्यांना, सोडा. I say leave her. सोडा तिला. Get out. Get out, I say. मी तुला आज्ञा करतो, सैताना सोड तिचं शरीर. In the name of Jesus Christ of येशूच्या Nazareth. नावामध्ये, नासरेतकर येशूच्या नावामध्ये Leave her now. तिला सोड. Out. आत्ताच्या आत्ता Out. येशूच्या नावामध्ये सोड. Leave. सोड In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. That's all. बस. Father, thank you for blessing her. स्वर्गीय पित्या, धन्यवाद तिला आशीर्वादित केलेस म्हणून. Take the name of Jesus. येशूचं नाव घ्या The devil will run. आणि सैतान पळून जाईल He तुमच्या. has to go. त्याला पळून जायलाच पाहिजे. You are healed. तुम्ही आरोग्य मिळवलेले आहात In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. How many of you are blessed? किती लोक आज आशीर्वादित झालेले आहेत? Many of you receive the healing today. कितीतरी लोकांना आज आरोग्य मिळालंय. Many of you are healed. अनेक Sister, लोकांना आरोग्य bring मिळालंय. her here. तिला इकडे Bring her आण. here. Bring her here. Father, I thank you for the child. देवबाप्पा, मी तुझे आभार मानतोय In the लेकरासाठी. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Father, bless. I bless her in the name of Jesus. येशूच्या Take her, नावामध्ये sister. मी तिला आशीर्वादित In करते. Jesus' name. येशूच्या नावामध्ये Take her. She's blessed. ती आशीर्वादित आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How many of you receive healing now? किती लोकांना आता आरोग्य मिळालं, आता आरोग्य मिळालं. How many of you receive healing? किती लोकांना आजार होतं, दुखणं होतं, वेदना होते आणि आरोग्य मिळालेलं आहे. So many people God has healed. No more tumor. यापुढे ट्यूमर नाही. खूप लोकांना प्रभूने आरोग्य No more दिले. tumor. ट्यूमर नाही, गाठी नाही, No lung disease now. फुफ्फुसाचे आजार नाही आता, No heart disease now. हृदयाचे विकार नाही आता. No heart disease. हृदयाचे आजार गेले. God has already healed you. देवबापाने तुम्हाला आरोग्य दिले. Jesus already healed you. येशूने तुम्हाला आरोग्य दिले. The power of God is here in this देवाचे ground. सामर्थ्य या जागेमध्ये The आहे. Holy Spirit is moving now. पवित्र आत्मा या जागेमध्ये फिरत आहे. The Holy Spirit is moving in this place. पवित्र आत्मा या जागेमध्ये फिरत आहे आता. Receive the power of the Holy Spirit now. Lift your hand and receive the power of the Holy या Spirit. वेळेला आपले हात वर करा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या वेळेला Come on, स्वीकारा. receive the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या वेळेला स्वीकारा. Father, thank you for anointing every one of Father. प्रभू, प्रत्येकाला तू अभिषेक केलास म्हणून तुझे आभार. You said in the last day I'll pour out my spirit. प्रभू, तुझ्या वचनात तू लिहिलंय की शेवटच्या दिवसामध्ये मी माझा आत्मा होते. Every hand that is lifted up, प्रभू, जो प्रत्येक हात वरती केलेला आहे, the fire fall upon them. तुझी आग त्यांच्यावर पडू दे प्रभू. Come on, receive the fire of God. स्वीकारा या वेळेला प्रभूची आग. Receive the fire of God. देवाची आग स्वीकारा. Receive the fire. देवाची आग स्वीकारा. Receive the fire. देवाची आग स्वीकारा. Fire. देवाची आग. Holy Spirit. पवित्र आत्म्या, Fire. आग येऊ दे तुझी. Fire. आग, Fire. आग, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Father, in the name of Jesus, पित्या येशूच्या I नावामध्ये. pray for all those who have come today. प्रभू, आज इथे आलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. Every family be blessed. प्रत्येक कुटुंबाला आशीर्वादित Let कर. the church be blessed. चर्चला आशीर्वादित कर. All pastors be blessed. सगळ्या पास्टरांना आशीर्वादित All कर. the elders be blessed. सगळ्या एल्डर्सला आशीर्वादित All कर. the leaders be blessed. लीडर्सला आशीर्वादित कर. Pastor be blessed. पास्टरांना आशीर्वादित कर. Let it increase in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये वाढ होऊ दे. The power of God be manifest. देवाचं सामर्थ्य प्रगट होऊ दे. From glory to glory. गौरवातून गौरवाकडे ने प्रभू. From faith to faith. विश्वासातून विश्वासाकडे. Increase, oh Father. प्रभू, तू ने Increase, oh Father. वाढ दे प्रभू. We give you glory. तुला सर्व गौरव दे. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये we मागतो. pray. आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन, आमेन. My beloved brother and sister, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, God has already blessed you. देवाने तुम्हाला अगोदरच आशीर्वाद God दिले. has already delivered you. देवाने प्रत्येकाला सुटका दिलेली आहे. God has already saved you. देवाने तुम्हाला तारण दिलंय. Only thing you should know, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. thank Jesus. काय माहिती पाहिजे? Thank you, येशू. Jesus. म्हणायचंय धन्यवाद Say thank येशू. you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Keep thanking the Lord Jesus. देवाचे, प्रभू येशूचे आभार मानत राहा. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये we pray. Amen. आपण प्रार्थना करतो. आमेन, Amen. आमेन, आमेन.